नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वजण शनायावरती आता फिदी हसत होते. जसे जसे हसण्याचे आवाज तिच्या कानावर पडत होते तशी ती रागाने फुत्कारत होती. तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. हाताच्या मुठी घट्ट लावून ती तशीच खाली जमिनीवर बसलेली होती. तिने वाकड्या झालेले हाय हील्स पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न केला. तिने तिची रागीट नजर एकदा सर्व स्टाफवरून फिरवली आणि उभा राहू लागली. उभा राहत असताना तिचा तोल जाऊ लागला होता. आता ती पुन्हा पडते की काय असा प्रश्न सर्वांना पडला. पण तिचे नशीब चांगले होते. बिचारी शनाया तिने कसे तरी स्वतःला सावरले. माझ्यावर हसता काय? थांबा, मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वांकडे बघून तिने धमकी दिली. एकाला अशी अद्दल घडवेल की तुम्ही त्या क्षणाला कोसाल. जेव्हा माझ्यावरती हसले होते ती ॲटिट्यूडमध्ये सर्वांवर नजर टाकत बोलली. ती तिथून जायला निघाली. जाताना तिची नजर समोर उभा असलेल्या राधावर पडली. ती आता राधाकडे रागाने बघू लागली. तुला तर मी चांगलेच बघून घेईल. तू माझ्या डोक्यात जात आहेस. एक दिलेला डोस बहुतेक तुला कमी पडलेला आहे. शनाया तिच्याकडे रागीट अवतारात बोलली. मला कोणता डोस दिला? डोस दिला होता म्हणजे नक्की कोणता? ही अशी का बोलत आहे? पागल झाली की काय? जाऊ दे, मी पण हिचा विचार करून वेडी होईल. राधा स्वतःच्या मनात ताळेबंद मांडत बोलली. चला कामाला लागा म्हणत ती तिच्या डेस्ककडे निघाली. शनायाने उभा राहून अस्ताव्यस्त झालेला ड्रेस नीट करत त्याचबरोबर मानेलाही एक झटका दिला. त्या एकाच झटक्यात शॉर्ट असलेले तिचे केस आणखी वाऱ्यावर उडाले आणि एका जागेवर येऊन स्थिर झाले. चेहरा एकदम सोज्वळ. थोड्या वेळापूर्वी जे काही झाले, तिने जशी धमकी दिली ती शनाया जणू ही नाहीच असे काही दाखवण्याचा तिने प्रयत्न केला. परंतु कोंबडे कितीही झाकले तरी काही आरवल्याशिवाय राहणार आहे का? तसेच शनायाने कितीही सोज्वळपणाचा आव आणला तरी तिचा स्वभाव काही लपून राहणार आहे का? आणि ती तर इंद्रनील पटवर्धन, देशातला नंबर 1 बिझनेसमन, त्याला तिचा मासूम चेहरा दाखवण्यासाठी निघाली होती. समोरच्याचा चेहरा पाहून त्याच्या नसानसामध्ये किती रक्त वाहते याचा अंदाज घेणारा तो हिच्यावर थोडी ना विश्वास ठेवणार होता. तिच्या तर अंगावरील प्रत्येक तिला सोबत वाकिफ होता. तिचा स्वभाव त्याला माहीत नसेल तर कोणाला असेल? वेडी वेडी शनाया. आता तिच्यामध्ये पुन्हा गर्विष्ठपणा तयार झाला आणि त्याच थाटात ती इंद्राच्या केबिनकडे निघाली. दरवाजात उभा राहून इतका वेळ शनायाची झालेली फजिती पाहणारा शर्मा पटकन शनायाजवळ येऊन उभा राहिला. शनायाची झालेली फजिती त्यानेही पाहिली होती, परंतु आता त्याच्या हातात काहीच नव्हते आणि जे व्हायचे ते होऊन गेले होते म्हणून त्याने तिथेच उभा राहणे पसंत केले होते. तो आता शनायाच्या शेजारी येऊन उभा राहिला होता. आताही त्याच्या चेहऱ्यावर असलेली स्माईल कमी झालेली नव्हती. शनायाकडे पाहून त्याने ते हसू कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सक्सेसफुल झाला असे काही वाटत नव्हते. बऱ्याच जणांना त्याच्या चेहऱ्यावरही तेच मगाशीचे हसू दिसत होते. हॅलो शनाया, त्याने शनायाला विश केले. एवढी काय घाई?
झाली होती. आपण बरोबर जाऊ म्हणून ही तुला काही धीर धरवत नव्हता, नाही का? माझ्या आधी येऊन काय साध्य केले सांग ना. स्वतःचेच हसू करून घेतले. आता इथून पुढे लक्षात ठेव, माझ्याबरोबर क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम हे असेच होतील. सो तू जेवढी माझ्याबरोबर राहशील तेवढा तुझाच फायदा आहे. तुझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही. हा आता तुला इंद्रनील पटवर्धन त्याच्या दारातही उभा करणार नाही. केवळ माझ्यामुळे तू आता त्याच्या ऑफिसमध्ये आहेस हे विसरू नको. आणि मी सांगितलेल्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न अजिबात करू नको. तुझाच फायदा होईल, लक्षात असू दे. शर्मा शनायाकडे बघून बोलला. राधा आता तिच्या डेस्कवर जाऊन बसली. रुचाने तिला एक स्माईल पास केली. असंच पाहिजे त्या मांजरीला. खूप ॲटिट्यूड दाखवते ना. बघितली तिची कशी फजिती झाली. राधा, मी तुला सांगून ठेवते, या मांजरीला जिजूंपासून लांब ठेव. मला ती अजिबात चांगली वाटत नाही. ती नक्की जिजूला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेल. तू सावध राहा. रुचा राधाला शनायापासून सावध करत बोलली. तिने काहीही करू दे, कितीही प्रयत्न करू दे, तरीही ती काहीच करू शकणार नाही. तिने कितीही प्रयत्न केले, तिला कितीही कारस्थान करू दे, ती यांना माझ्यापासून कधीच दूर करू शकणार नाही. मगाशी इंद्रा आणि तिच्यामध्ये झालेले क्षण आठवत राधा लाजत बोलली. काय 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 म्हणालीस? यांना? तू कधीपासून जिजूंना अहो जावो म्हणायला लागलीस? तू तर सर म्हणतेस ना? हा? रुचा बारीक डोळे करून राधाला विचारू लागली. तेवढ्यात दरवाजावर टकटक आवाज आला. कम इन. इंद्राने फाईलमध्ये काहीतरी चेक करत आतमध्ये येण्यास सांगितले. जेव्हा मान वरती करून त्याने पाहिले तेव्हा शनाया आणि शर्मा दोघेही त्याच्या केबिनच्या दरवाजात उभा होते. त्याने अगदी बारीक डोळे करून शनायाला बघितले आणि त्यांना आतमध्ये येण्यासाठी खूण केली. वेलकम मिस्टर शर्मा, कम. आय वॉज जस्ट वेटिंग फॉर यू. शर्माला शेक हँड करत इंद्रा बोलला. मी माझ्या स्टाफला मीटिंग अरेंज करण्यासाठी सांगतो. 5 मिनिटे लागतील. तेवढ्यात पिऊन 2 कॉफी घेऊनही आला. इंद्राने त्या पिऊनला या दोघांपुढे कॉफी ठेवायला सांगितले. 5 मिनिटे आहेत, मी मीटिंगची तयारी पाहतो. तोपर्यंत तुम्ही ही कॉफी संपवा. इंद्राने शर्माला कॉफी ऑफर करून बसण्यासाठी सांगितले. शनाया जी एवढ्या उत्साहाने आली होती, तिच्याकडे ना त्याने पाहिले ना तिला बसण्यासाठी सांगितले. इंद्राने सरळ सरळ तिचा अपमानच केला होता. बिनबुलाये मेहमान सारखी अवस्था शनायाची आता झाली होती. एकतर आल्या आल्या बाहेर सर्व स्टाफ समोर तिचा हशा झाला होता आणि आता ज्याच्यासाठी इथे अट्टहास करून आली होती तो इंद्रा तिला पूर्णपणे इग्नोर करून बाहेर निघून गेला. रागाने तिच्या मुठी आवळल्या गेल्या, परंतु हा तिचा अपमान ही तिने सहजतेने गिळून टाकला. त्याचा पैसा आणि पावर मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती, अगदी काहीही. मग हा अपमान गिळून टाकणे तिला काही मोठी गोष्ट नव्हती. तिला काहीही करून इंद्राला कन्व्हिन्स करायचे होते, पुन्हा आपल्या प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवायचे होते. परंतु इंद्राने तिला साफ इग्नोर केले. इंद्राकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही हे पाहून तिचा चेहरा आता बराच उतरलेला होता. इंद्रनीलने मीटिंग हॉलमध्ये प्रवेश करताच सर्व स्टाफमध्ये तणावाची लाट पसरली. आज तिला मिळालेली ट्रीटमेंट खूप अपमानास्पद होती. शनायाचे डोळे त्याच्यावर खिळलेले होते. तिच्या नजरेत त्याला मिळवण्याची जिद्द आणि संतापाचे मिश्रण स्पष्ट दिसत होते. रुचाचे मीटिंगकडे कमी आणि शनायाकडे जास्त लक्ष होते.
ती शनायाचे भाव अगदी अचूक टिपत होती. चेहऱ्यावर पसरलेली इंद्राला मिळवण्याची भावना कोणीही पाहून समजू शकले असते एवढी गडद होती. आणि त्याच्यामध्ये आपली ऋचा तर जासूस नंबर 1 होती. या कामांमध्ये ती जरा जास्तच हुशार होती. त्यामुळे तिने शनायाचे मनसुबे लगेच ओळखले होते. आता सर्व टीम मेंबर्स मीटिंग हॉलमध्ये जमलेले होते. इंद्राची सर्व टीम, ज्यामध्ये इंद्रा, राधा, ऋचा, श्लोक, सुमित आणि आणखी 1-2 मेंबर होते. त्याचबरोबर शर्माची टीम ही शनाया बरोबर उपस्थित होती. तर आपल्या सर्वांना जशी कल्पना आहे की दी वॉरियर्स कंपनीकडून जो प्रोजेक्ट मिळाला आहे तो आता आपल्या पटवर्धन ग्रुप आणि शर्मा ग्रुप या दोन्ही कंपनीजला एकत्रित मिळालेला आहे. त्यामुळे तो प्रोजेक्ट आपल्याला एकत्रितपणे पूर्ण करणे गरजेचे आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर दोन्ही कंपनींना मोठा फायदा होणार आहे. आजपासून आपण प्रोजेक्टची सुरुवात करत आहोत आणि त्याचेच डिस्कशन करण्यासाठी ही मीटिंग कॉल केली आहे. इंद्रनील पटवर्धन यांनी बोलायला सुरुवात केली. आजपासून आपण या प्रोजेक्टसाठी 2 कंपनी नाही तर 1 कंपनी बनून काम करायचे आहे. हा प्रोजेक्ट अगदी व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, मग तो कोणीही असला तरी. इंद्रा शनायाकडे आपली धारदार नजर टाकत बोलला. जणू काही ही धमकी तो शनायासाठीच देत होता. तसे तर शर्मा आणि इंद्रनील दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत, परंतु अन्य कोणताही पर्याय त्यांच्याकडे नव्हता. इंद्रनीलने शनायाला पाहून संयम राखण्याचा प्रयत्न केला, परंतु रागाचा उद्रेक कधी होईल सांगता येत नव्हता. म्हणून आता श्लोक उभा राहिला. सो लेडीज अँड जेंटलमेन, ॲज डिस्कस इन मीटिंग, इंद्रनील सर एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग. If anyone has any question, they can ask. Otherwise, we will stop here and we'll start working on project now. Yes, sir, all. सर्वजण एक साथ बोलले. Then, okay, Mr. Sharma, so let's start the working. Everyone, you can leave now and start working as per assigned you. एवढे बोलून त्याने मीटिंग संपवली. श्लोकनंतर शर्मा थोडा वेळ बोलला. त्यानेही या प्रोजेक्टबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. त्याचबरोबर एकामेकांबद्दल असलेली सर्व नाराजगी मागे ठेवून या प्रोजेक्टवरती एकत्रित काम करण्याचे आश्वासन सर्वांना दिले आणि आता मीटिंग संपली. सर्वजण आपापल्या डेस्ककडे निघाले होते की मिस राधा, शर्माने तिला आवाज दिला. यस सर, शर्माने आवाज दिला तशी ती जागेवर थांबली आणि शर्माकडे वळून तो काय बोलणार आहे ते पाहू लागली. ती जागेवर थांबली तशी इंद्राने नजर राधावर रोखली आणि डोळे बारीक करून तिला पाहू लागला. त्याचबरोबर शर्मावरही त्याने एक अर्थपूर्ण नजर टाकली. मिस राधा, हाऊ आर यू? कॉन्फरन्सनंतर तुम्ही आज पहिल्यांदा भेटत आहात. कशा आहात? सर्व व्यवस्थित? हां? आणि हो, या प्रोजेक्टमध्ये तुमचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे असेल तर लगेच मला रिपोर्ट करा. हे माझे कार्ड. याच्यावरती माझा नंबर आहे. कधीही काहीही डिस्कस करायचे असेल तर या नंबरवरती कॉल करा. असे म्हणून शर्माने त्याचे कार्ड राधाच्या हातामध्ये ठेवले. मिस्टर शर्मा, त्या माझ्या एम्प्लॉई आहेत, तुमच्या नाही. त्यांना प्रोजेक्ट रिलेटेड काही डिस्कस करायचे असेल तर त्या माझ्याशी करतील, तुमच्याबरोबर का करतील? हां? त्यामुळे माझ्या सर्व एम्प्लॉईंचा फॉलोअप मी स्वतः घेईल. तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजशी कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि त्यांचा फॉलोअप घ्या. त्यांच्याशी काही डिस्कस करायचे असेल तर तुम्ही स्वतः करू शकता. माझ्या कामांमध्ये आणि माझ्या टीममध्ये इंटरफेअर करायचा नाही. नाहीतर त्यामुळे तुमच्या या कार्डची गरज माझ्या एम्प्लॉईजला नाही
असे म्हणून त्याने राधाच्या हातातून ते कार्ड घेतले आणि पुन्हा शर्माच्या हातात ठेवले. मिस राधा, तुम्ही जाऊ शकता. इंद्राने राधाकडे बघून तिला बाहेर जाण्यासाठी सांगितले. इंद्राचे शब्द कानावर पडताच राधाने तेथून धूम ठोकली आणि इकडे शनायाने हाताच्या मुठी आवळल्या. तिचे डोळे आता आग ओकू लागले होते. जेव्हा शर्माने राधाला हाक मारली तेव्हा बाहेर जाण्यासाठी निघालेली शनाया पुन्हा बसली होती. मी एवढ्या वेळा याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्याकडे साधे बघितले सुद्धा नाही. आणि ही कोण, कुठली 1.5 दमडीची एम्प्लॉई हिच्यासाठी कणसण दाखवत आहे. हिने नक्कीच आपल्या भोळ्या चेहऱ्याची काहीतरी जादू याच्यावर केलेली दिसते. हिला तर आता मी सोडत नसते. स्वतःच्या मनातच शनायाने पण केला आणि तडकन उठून मीटिंग हॉलमधून बाहेर निघून गेली. आता इंद्रा आणि शर्मा सोडून सर्वजण एका कॉमन हॉलमध्ये काम करत बसले होते. त्या दोघांसाठी वेगळी अरेंजमेंट केली होती. इंद्रा ऑलरेडी या ऑफिसचा बॉस होता, त्यामुळे त्याचे स्वतंत्र प्रशस्त केबिन होते आणि शर्मासाठी एका केबिनची अरेंजमेंट करण्यात आली होती. बाकी सर्व मेंबर एका हॉलमध्ये बसून काम करत होते. शनायालाही त्यांच्याचबरोबर बसून काम करावे लागणार होते किंवा ती शर्माच्या केबिनमध्ये बसू शकत होती. तिने वेगळ्या केबिनची डिमांड केली होती, परंतु तिला ती देण्यात आली नव्हती. ती नाईलाजास्तव सर्वांसोबत तिच्या डेस्कवर बसली. आता सर्वांनी प्रोजेक्टवरती काम करायला सुरुवात केली. फक्त शनाया, ती तर इंद्राला कसे आपल्याकडे पुन्हा आणायचे याचा विचार करत होती. तिला ना या प्रोजेक्टमध्ये काही इंटरेस्ट होता ना बिझनेसमध्ये. तिचा इंटरेस्ट होता फक्त इंद्रामध्ये. चला बघूया पुढील भागात शनाया काय काय चाली खेळते आणि राधा सर्व कशी फेस करते. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढील भागात. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.